मेवण अव मला आहे बर का तमाशाचा नाद. आणि आता गावागावात जत्रा यात्राचा सीजन चाललाय. तवा तुमच्या बहिणीला सांगा की तेवढे म्हणाव पाहुण्याला जाऊन दे जा तमाशाला म्हणाव. अव फोन आलता मला बी तिचा. ती म्हणले दाजीला तू समजून सांग, एवढा नाद असते का म्हणे तमाशाचा. नाही रे जो पाहुणं काय तमाशा एवढा वाईट आहे बे. वाईट वाईट नाही, पण कसं आहे जरा लिमिट मध्ये असावं. अहो तुम्ही एका गावचा तमाशा सोडीन आता. अहो नाही पाहुणं राव एवढा गाव सीजनच चाललाय ते प्रत्येक गावात जो लाख लाख 2-2 लाखाचा तमाशा आणते ती. आणि बघा आता लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून तमाशा गाववाली बी आणते ती. आणि जर तमाशा वाईट असता तर कशाला आहे घालाय गावातल्यांना तमाशा ठुला असता का व. नाही खरंय तुमचं दाजी. आणि का अहो मी कलेला मानणारा माणूस आहे राव. मी मोहर जातो टेजच्या पुढे बसतो शिट्ट्या वाजवतो पण उठून नसतो का कधी. नाही नाचत पाहुणं. तुमच्या बहिणीला तेवढं सांगा बरं का. काय माहित आहे का राव रात्री शेजारच्या गावात मी गेलो तमाशा बघायला आणि राव बिचारीने घेतली की घरी आले आतनं कडी लावून आणि मला राव बाहेर झोपवलं तिनं. मग तसंच होणार ना तुम्ही तमाशाला गेल्यावर. नाही हो का कसं आहे एवढा महिनाच फक्त पाया पड तुमच्या. नाही म्हणू नका परत वर्षभर आहे का तमाशा गावाला कुठल्या. नाही नाही नाही. मग सांगा तेवढं फोन करू ना. हा सांगतो सांगतो. हा ठेव का दाजी. हा ठेवा ठेवा. हा हा